आज आम्ही सी.ओ. साहेबांकडे याच्यासाठी आलो की जिल्हा परिषदच्या माध्यमिक विभागात काल निळकंठेश्वर शैक्षणिक संस्थेचा वाद झाला आणि त्या ठिकाणी हाणामारी झाली. हाणामारी होऊन त्या ठिकाणी खुर्च्या तोडफोड झाली, टीव्ही तोडफोड झाला, शासकीय संपत्तीचे नुकसान झाले. ते समक्ष कल्पना चव्हाण मॅडम ज्या शिक्षणाधिकारी यांच्या दालनात झालं. तरीसुद्धा आज दुपारी 4 वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारची माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यामार्फत साधी पोलीस केस नोंदवण्यात आली नाही. अदखलपात्र किंवा दखलपात्र गुन्हाही नोंद करण्यात आलेला नाही. हे वास्तविकता ही आहे की हा जो भानगड आणि मारामारी झाली त्याला कारण एकच आहे की जिल्हा परिषदमधल्या माध्यमिक विभागामध्ये जो भ्रष्टाचार बोकाळलेला आहे आणि भ्रष्टाचार अधिकारी असल्यामुळे हा सगळं प्रकार घडत आहेत. त्याच्यामुळे त्यांची चौकशी होणे आवश्यक आहे की कोणत्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांच्या समक्ष ही हाणामारी झालेली आहे, मारामारी झालेली आहे, शासकीय संपत्तीचं नुकसान झालेलं आहे. तसेच आम्ही आज प्रत्यक्ष अंकित साहेबांना भेटून ही मागणी केलेली आहे की RTIच्या याच्यात आम्ही कल्पना चव्हाण मॅडमकडे कमीत कमी 6 महिन्यापासून माहिती मागत आहे, तरी ती माहिती देत नाही. एवढेच नाही तर प्रथम अपीलचेही त्यांच्याकडे प्रकरण पेंडिंग आहे, ते पण ते द्यायला तयार नाही. एवढेच नव्हे तर त्यांच्याकडे ज्या रेग्युलर ते ऑफिसला येत नाही, घरून त्यांचा कार्यभार चालतो आणि घरून जे काही शिक्षकांची पदे मंजूर करतात त्याच्यात ते लाखोचा भ्रष्टाचार करतात आणि त्या फायली आजही शिक्षण अधिकाऱ्याच्या कार्यालयात नाही आहे. आम्ही कार्यालयीन कामासाठी आलो किंवा त्यांना माहिती मागितली आहे ते NGO म्हणून, तरी ती माहिती मिळत नाही. कारण की त्या फायली ज्या ऑफिसला राहत नाही. सगळं काही हे काही कार्यभार चालतो ते भुसावळवरून चालत असल्याची आम्हाला समजलेले आहे. त्यामुळे आज आम्ही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांची अंकित साहेबांची भेट घेऊन त्यांना मागणी केलेली आहे की कालच्या मारामारीची घटनेची नोंद पोलिसात होणे आवश्यक आहे. RTIमध्ये त्यांच्याकडे किती प्रकरण पेंडिंग आहे त्याचं इन्स्पेक्शन होणं आवश्यक आहे. प्रथम अपीलाच्या बाबतीत त्यांच्यावर हे करा आणि या सर्वांच्या बाबतीत एक चौकशी समिती गठीत करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी आज आम्ही माननीय अंकित साहेबांना केलेली आहे.